मंडळी, एक उत्तम सोलमेट मिळणे याच्यामध्ये नशिबाचा खूप मोठा हात असतो. चला बघूया पुढील प्रहसनात नशीब नेमकं कोणाची साथ देते तेच पाहायला जोरदार टाळणी मंचावर आमंत्रित करूया आपल्या यंग ब्रिगेडला, अर्थात रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. पम्या पम्या काय 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 करतोय? चल मस्त गरमागरम कटिंग मागवतो, मग आपण जायला मोकळे भाई. ए बने बने थांब ना मी ॲक्च्युली तिची वाट बघतोय आणि मला माहिती आहे आज ती कन्फर्म येणार. कोण येतोय? कोण? अरे प्रियू यू प्रियदर्शिनी इंदलकर. ओ हा आणि तुला माहिती आहे आज तिचा बर्थडे. हा काय तिच्या आवडीचा केक मागवलाय, कॉफी फ्लेवर. अरे भाई, ती प्रिया आपल्या कॉलेजची रोज क्वीन आहे, रोज क्वीन. माहिती आहे मला. माहिती आहे ना? अरे दादर मार्केट मध्ये सगळे गुलाब संपवले पोरांनी रोज डेला, पण ती कोणालाच हो नाही बोलली. तू कुठे तिच्या मागे लागलाय? अरे तिचा गुडगा पण सुंदर आहे तुझ्यापेक्षा. चल बापरे बापरे. बघ आपल्याकडे काय आहे इकडे पुढे. प्रियदर्शिनी इंदलकर, तिचा व्हॉट्सअप नंबर. भाई कुठून? कुठून काय, इटून तिटून आपल्या सगळीकडे पंटर आहेत भाई. अरे तिला मी रोज फॉलो करतोय, तिचे रोज स्टेटस बघतोय. बघ ना कालचं स्टेटस बघ ना काय. पीपल लिंक बाय डेस्टिनी ऑलवेज फाइंड इच अदर्स. कळलं तुला? नाही. अरे भावा, योगायोग, डेस्टिनी, संकेत, 1111, इच्छा मागणं वगैरे ह्याच्यावर विश्वास ठेवते ती. हे पम्या, हा कशावरून तिला तिचा संकेत भेटला नसेल भाई? नाही भेटलाय. हे बघ ना आजचा स्टेटस बघ तिचा. सोलमेट इज ऑलवेज वर्थ द वेट. याचा अर्थ तुला कळतोय? ती थांबली आहे. नाही बाबा, हा तू काय करतोय माहितीये भाई? काय आलं? तिच्या स्टेटसला तुला हवा तसा अर्थ लावत बसलाय. नाही नाही काय नाही, एक गोष्ट लक्षात ठेव भावा. काय? सकाळी उठल्यावर कडक चपाती चाट खातात ना, त्यांनी पॅनकेक खायची स्वप्न बघायची नसतात. सांगन देन ना जागच्या जागेवर. हे आहे ते सांग. सतत निगेटिव्ह नको बोलू. निगेटिव्ह नाही. अरे भावा, मी तिचा सगळा अभ्यास केलाय, सगळा स्टडी केलाय. ती सेकंड इयरला आहे, तिला पॉलिटिक्स आवडतं, तिला स्टँडअप कॉमेडी आवडते आणि हे सगळं ते नियतीचे संकेत, डेस्टिनी ह्याच्यावर विश्वास ठेवते. म्हणजे ती एकदम फिल्मी असणार. आपला प्लॅन फुल प्रूफ तयार आहे. हे बघ, मी तू ये तिथून चालत आहे, ती अशी चालत येणार, मी तिला धक्का मारणार, मग आम्ही अशा रोमॅन्टिक पोजमध्ये येणार. तिची पुस्तकं खाली पडणार, मी तिला पुस्तकं उचलून देणार आहे, हळूच माझी वही तिच्या पुस्तकामध्ये सरकवणार. ती थँक्यू बोलणार आणि निघून जाणार. तेवढ्यात मी तिला म्हणा, एक्सक्यूज मी, मेरा कुछ सामान आपके पास पडा है. मग ती माझ्या जवळ येणार, मी पुस्तकं घेणार, मी विचारणार आपण कॉफीला जाऊया. ती बोलणार हो. मग आम्ही रेस्टॉरंटमध्ये जाणार, मी कॉफीची ऑर्डर करणार, 1 कॉफी प्लीज विदाऊट शुगर. ती विचारणार तुम्ही साखर नाही खात. मी बोलणार तू आहेस ना, तू तुझं बोट त्या कॉफीमध्ये बुडव. आणि ती लाजणार. लाजणार नाही, भाजणार. आई तिचं बोट भाजणार. तुझ्या बापाने टाकलेलं कॉफीमध्ये बोट. येडायस तू जरासा पाम्या, येडायस तू पाम्या. असं करशील? भाई तू बाजूला होती, आली भाई. माझा गॉगल दे, ही आली. अरे भावा, त्याला सांग मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है. बस 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 ना. हे पाणी पाणी घे, पाणी पाणी घे. लेट केला भावा. पाणी लागलं नाही ना तुला? नाही मी असं, मला बी धरताना असं वाकडं तिकडे झालं जरा. एकदमच आली अंगावर तू, त्याच्यामुळे थोडस लागलं नाही ना खरंच. नाही, तू नवीन आहेस का? हो मी नवीन आहे, जरा कामासाठी आलो होतो इकडं. मग ये करून काम तुम्ही या करून. मी बोलतो हाय हाय. सॉरी, माझा चुकून धक्का लागला तुला. हाय, मी प्रथमेश. हाय प्रिया. एक मिनिट, काय नाव आहे तुझं? प्रिया. वाव, प्रिया. माझं नाव प्रथमेश आहे. तुला कळतंय का हा काय योगायोग आहे? नियती काय संकेत देते मला हा? बापरे. तू ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतोस का? मी ह्याच गोष्टींवर विश्वास ठेवतो.
आपके पैरों को मोच तो नहीं आई? फोन आई फोन. हॅलो, कोण बाबल्या? नाही बाबल्या नाही, प्रियदर्शन बोलतोय. प्रिय रॉंग नंबर आहे, ठेव बेने. कोणतरी फोन करते उगाच काहीतरी. तुझं नाव प्रियदर्शन आहे? हो. मी प्रियदर्शिनी. किती भारी. मी कधीच अशा व्यक्तीला भेटले नव्हते ज्याचं नाव प्रियदर्शन आहे. आहे ना, भारी भारी. आहे योगायोग. आपण आहे. आई शपथ. वाव, किती जुळतंय ना. नाही, एवढं कुठे काय जुळते, म्हणजे अशी नावं असू शकतात. म्हणजे शेक्सपियर बोलून गेलेत ना नावात काय आहे म्हणून. अरे बेन्या, हा? खाली त्यांनी नाव लिहिलं म्हणूनच कळलं ना, पैचं वाक्य त्यांचं आहे ती. आहे का नाही? हा म्हणजे अरे लोक गांडावते ती तुम्हाला, तुम्ही बी गांडताय काय का? हो, डायरेनी ना. म्हणजे नावात काय असं लिहितात आणि खाली कोट बाय शेक्सपियर असं लिहितात. आहे का नाही? एवढं हसण्यासारखं नाहीये, म्हणजे जुना जोक येतो. प्रियदर्शन, हा? तू कुठला आहेस मूळचा? सातारा. नो हो नो, हो तर मी साताऱ्याची आहे. म्हणजे माझी आई साताऱ्याची आणि बाबा कोल्हापूरचे. माझी लांबची आत्या पिटी आत्या असते कोल्हापूरला. योगायोग आपल्या दोघांमधला. भावा अंगा पलटी झालाय, घोडे फरार व्हायच्या आधी निघ इकडनं. थांब ना. हॅलो हॅलो प्रिया, बस ना. तू तू कॉफी घेणार? कॉफी? हा म्हणजे ॲक्च्युली मी कॉफीच घेतो. चहा म्हणजे विष असतं ना. इट्स लाईक अ स्लो पॉयझन. ते आपल्याला हळूहळू मारतं. घाय कोणाला आहे मग? काय? घोट घोट पीत मुरू. लगे कोणाला मारायचे? निवांत. मला याचा सेन्स ऑफ ह्युमर खूप आवडलाय. काय नाही म्हणजे. किती हजर जबाबी आहेस रे. असू दे. तेवढा आहे. आपण पिऊया का कॉफी? म्हणजे ऍक्च्युली मला कॉफी नाही आवडत. नाही मला चहाच आवडतो. मला चहा खूप आवडतो. चांगला आहे की, पण आपलं तसं नाही. आवडीच काय विषय नाही आपला, मग सवय आहे म्हणून पितोय. ओ, आम्ही चहा लागतोय आपल्याला. सकाळ झाली की पहिला चहा पाहिजे, मग पुढचं जी काय असेल ती. मला आवडलं. अं? तुझ्या पद्धतीने व्यक्त होतोस ना. Thank मला पण असं व्यक्त व्हावं असं वाटतंय. चहावर मी होऊ का? हो हो हो. सावला रंग है, कडक मिजाज है. वा वा. तेवढा आहे, तेवढा आहे. सावला रंग है और कड़क मिजाज है. हा? मुझे तुम पसंद हो, तुम्हारा चाय जैसा स्वाद है. चहाबद्दल बोलते मी, चहाबद्दल बोलते. मला नाही ते आलंय की लक्षात माझ्या. चहाचं आहे तेवढं. चहा म्हणजे एकदम गोडवाच. चहाशिवाय जुळतच नाही लोकांना. हो ना? आता ही कविता बिविता एवढी बोललीस तू, लोकांना चहा पिऊनच सुचते ते. हो. आता ते मिर्झा गालिब काय म्हणलेत? काय? चाय के नशे का आलम तो कुछ यूं है गालिब. हो 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 हो, वा वा. चाय के नशे का आलम तो कुछ यूं है गालिब, कोई राय भी पूछे तो हम अदरक वाली बोल देते हैं. वा वा वा. हा हा. ठीक आहे म्हणजे. ऐक नाही, उगाच सुचलं होय त्यांना. चहा पिले म्हणून सुचलं. असं सुचत नसतंय. जो चहा पिले का नाही, इकडचा अँटीना ताटच झाला त्यांच्या. मग डोक्यात आली कविता, मग लिहिल्या कविता. गुलजारांना कॉफी आवडते. गुलजारांना कोण म्हणलं? हो का? ऐकलं होतं मी. त्यासनी चहाच आवडतोय. चहाबद्दल लिहिलंय त्यांनी. कोण लिहिलंय? येस, लिहिलंय. ते तर म्हणजे चहा प्रेमीच आहेत. सांग ना. गुलजार साहेब काय म्हणलेत? काय म्हणलेत? फुर्सत मिली तो आएंगे और पिएंगे एक कप हम भी. फुर्सत मिली तो आएंगे और पिएंगे एक कप हम भी. सुना है तुम चाय में इलायची मुंह से तोड़कर डालती हो. वा 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 वा. सगळं शायरीला आलं तिथे. ऐक नाही, चहाचं गंमत. प्रियू. त्यावर चाललंय सगळं. एक माहोलच करून टाकलाय रे प्रियदर्शनने. नाही ठीक आहे, एवढं काय त्याचं मिळतं ते फुगलवरती. प्रियू, सॉरी हा, म्हणजे प्रिया, तू म्हणत असशील तर मी चहा सुद्धा घेईन. कशाला? असं म्हणतात सुंदर मुलीच्या हातून विष मिळालं तर ते अमृतच असतं. इथे वा वा बोले. वा वा. पण सुंदर मुलीला नसेल द्यायचं विष तर.
तू पी ना तुझी कॉफी. इट्स ओके. नाही, मी- वी कॅन अग्री टू डिसअग्री, राईट? दोघं- एक्सक्यूज मी, 2 चहा आणि 1 कॉफी प्लीज. ए 2 कशाला? तू नाही घेणार नाही घेणार की, पण एकच सांगू ना, का? 1/2 घेऊ. ए, नाही, अर्ध्या अर्धी घेऊ ना, लगेच मिलू तर हळूहळू मारायचे, अर्धी अर्धी पिऊन मरू. सॉरी, डोंट माइंड. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर. अशी, बने तू काय घेणार रे? मी मजा घेणार. एक कॉफी आम्ही 1/2 घेणार कॉफी. ते बोलतात ना, प्यार बांटने से बढ़ता है. हे प्रिया प्रिया तू काय? तू कुठल्या इयरला आहेस? सेकंड इयरला. वाव, नियती तू काय संकेत देतेस मला? मी सुद्धा सेकंड इयरला आहे. दिसला नाहीस कधी? आता झालाय तो. नवा आहे मी म्हणून तो तसा बोलला. ए पम्या, तर बुक केला येतोयस ना रात्री? कारण देऊ नको, नाही तर वेळ काढून ठेचेन. नवा असून बऱ्याच ओळखी झाल्यात तुझ्या. तो पण नवा आहे. तो माझ्यासोबतच आलाय कॉलेजमध्ये. आम्ही दोघे नवे आहोत. आणि हा? मी पण नवाज आहे. आम्ही एकत्र आलो. आम्ही तिघे एकत्र आलोय कॉलेजमध्ये. ऍक्च्युली माझा स्वभावच तसा आहे. मी खूप असा छान बोलतो लोकांशी, त्यामुळे माझे असे मित्र मैत्रिणी माझ्याकडे बघून मित्र मैत्रिणी होतात आणि मी असं लोकांमध्ये मिसळतो ना लगेच. त्यामुळे मला नाही आवडत एवढे लोक. त्याला का नाही आवडत मिसळ? काय? नाही मग मला नकोशीच वाटते. मग कशाला पाहिजेत लोक? बघ आपलं येणार बनबन करणार, काहीतरी म्हणणार, मग मी त्यांना काहीतरी म्हणणार. नकोच, त्याच्यापेक्षा आपलं कोपऱ्यात बसून राहायचं, आपलं स्वतःच्या धुंदीमध्ये. असं आहे आपलं. एकटा राहतो. मला पण नाही आवडत लोक. माझं सेम असं आहे. हं? मी पण इंट्रोवर्ट आहे. ऍक्च्युली ना, मुलांक ज्यांचा 2 असतो ना, त्यांचा हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम म्हणजे आपली जी बर्थ डेट असते त्याची बेरीज. म्हणजे आता माझा वाढदिवस आज आहे का? तुला कसं माहित? मी असंच बोललो. खरंच तुझा आज वाढदिवस आहे का? हो, माझा आज वाढदिवस आहे. हेच आहे योगायोग, नियतीचा संकेत. नियती धरून धरून आपल्याला काहीतरी सांगते. म्हणजे ऍक्च्युली माझ्या आईचा सुद्धा आज वाढदिवस असतो. हा, म्हणजे हे काय, मी माझ्या आईसाठी मी केक आणला होता, पण मी तो तिला देऊ शकत नाही कारण माझी आई गावाला असते ना. मग का आणलास? आठवण येते म्हणून का? एक्झॅक्टली, मला आईची खूप आठवण येते ओके. म्हणून मी केक आणला. माझ्यासाठी एक करशील? हा केक तू कापशील? हो, कापेन ना. थँक्यू प्रिया, थँक्यू. कापेन बोल. 2च मिनिटं. हा, 2. So मी म्हणत होते की मुलांक ज्यांचा 2 असतो ना, ते इंट्रोवर्ट असतात. सो आज 11 मे, तर 1 + 1 2. तर माझा मुलांक 2 आहे. माझा पण काय? बर्थडे कधी? 11 मे. नो नो, खरंच तर. हे कसं शक्य आहे? हे पण शक्य आहे. काय कोइन्सिडन्स आहे हा? खरंय. आई, शपथ. माझा बर्थडे आज आहे. बर्थडे असतो प्रियदर्शन. खरंच. मला विश्वास बसत नाहीये. मी पहिल्यांदा अशा व्यक्तीला भेटते ज्याचा बर्थडे माझ्यासोबत असतो. माझा पण असतो. माझा पण आजच बर्थडे असतो. तुझ्या आईचा असतो ना आज? नाही नाही, आईचा असतोच, पण मला आता आठवलं. आई बोलली की तिथीनुसार माझा आज बर्थडे असतो. काय तिथे आहे? वारानुसार असतो. वार. आज मंगळवार आहे ना, आई मला बोललेली की मी मंगळवारचा आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. माझ्यासोबत केक कापशील प्लीज? आपण कापूया. चालतंय की. चालेल, आपण कापूया. येस, आपण केक कापूया. इकडे माझ्या बाजूला ये. येस. माझ्या बाजूला. इकडे थांब. हा, चालेल चालेल. आमचा फोटो काढ ना. मी तुमचा फोटो. येस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रियदर्शिनी. हॅपी बर्थडे टू यू. लवकर करा, मला रडायला येतंय. आईची आठवण येते. घे ना. हा. पाया पड. हा? पाया पड म्हणलं. का? बर्थडे आहे ना आईचा. हा. केक कुणासाठी आणलाय? आईसाठी. कापला कुणी? ही नाही. आई समान झाली की नाही?
नाही 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 आई समान नाही म्हणजे माझा पण होता ना काय रे? मंगळवारचा. कसला आहे हा कशी गंमत केली ना तुझी केलं का हे हॅपी बर्थडे मित्रा हॅपी बर्थडे आज बर्थडे आहे ना. थँक्यू थँक्यू आधार कार्ड दाखव. आधार कार्ड दाखव. का रे का नाही त्याचा बर्थडे आहे ना आज. आधार कार्डवर बर्थ डेट असते ना. मग आधार तू काही कार्ड क्रॉस व्हेरीफाय करतोयस का नाही नाही माझं असं आलं की आत्ताच हा भेटलाय तुला आणि एकाच दिवशी तुमच्या दोघांचे बर्थडे तर आधार कार्ड का नाही असू शकत नाही असं. एवढा अविश्वास काय तुला कोइन्सिडेन्सेस वर ना, तू म्हणालास ना तुझा विश्वास आहे माझा आहे. बघ युनिव्हर्स हे सगळं लिहित असतं नाही. हे सगळं डेस्टिनीने घडवलेलं आहे अगं नाही. आमचं सेम नाव आमचा बर्थडे सगळं 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 तू भोळी आहेस. नाही माझा युनिव्हर्स वर विश्वास आहे माझा नाही पण घे माझा ह्याचा नाही घे. काय काय नाही म्हणजे प्रत्येक वेळेस तसंच असेल असं नाही ना काय कवा तरी असू शकतं पण प्रत्येक वेळेस नसतंय तसं. पण मला सांग जगात किती माणसं आहेत एकूण 800 करोडपेक्षा जास्त आहेत. वर्षात किती दिवस असतात 365 हा 365 आहे की नाही. मग जर आता स्टॅटिस्टिक्सचा विचार केला तर रोज किमान 2 करोडपेक्षा जास्त लोक जन्माला आलेत. काय ढेकळाचा कोइन्सिडन्स. तू स्टॅट्सचा स्टुडंट आहेस का हो मी PhD करायला आलो इकडे. मी पण इको स्टॅट्स मध्ये मेजर करतेय Really? हे अशक्य होत चाललंय तू काय मी म्हणजे तू सेकंड इयरलाच कळलं हा. पण तू काय शिकतोयस पॉलिटिक्स पॉलिटिक्स एंटायर पॉलिटिकल सायन्स पॉलिटिकल सायन्स आहे का आपल्या ह्या college मध्ये? महिन्यापासून आहे आता सुरू झालंय म्हणजे अच्छा कोर्स आणि मी एकदमच आलो कॉलेजमध्ये. ओ, एक मिनिट म्हणजे तुला पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे का. मला वर्ल्ड पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे वाव मी हेच सांगतोय हेच संकेत आहेत नियतीचे. योगायोग नियती काहीतरी सांगू पाहते आता म्हणजे बघ ना आपल्या दोघांची टक्कर झाली. तुझं नाव प्रवरून सुरू होतं माझं नाव प्रवरून सुरू होतं. आपल्याला पॉलिटिक्स आवडतं. आता हे नको बोलूसा की तुला स्टँडअप कॉमेडी आवडते वगैरे. ही मला आवडते स्टँडअप कॉमेडी आ? हो मला खरंच आवडते काय हो ऍक्च्युली इनफॅक्ट मला एवढी आवडते की मी सुद्धा ट्राय करणार आहे आता का वा 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 आम्ही दोघे रिपीट बघू. तू केलं पाहिजे पण तुला कळतंय ना. प्रियदर्शन. तू जातेच रे ती जाते. तुला आवडते स्टँडअप कॉमेडी फडतूच असते ते. का नाही आवडत तुला स्टँडअप कॉमेडी नाही मग एक मी बघितलं होतं एकदा लहान असताना ती टीव्हीवर काहीतरी शो लागायचा एक पोरगी ती बारकी होती अशी एक कडकोळी दाताला तारा बिरा होत्या काहीतरी तिच्या. पहिलं आणि शेवटचं बघितलं ती तेव्हापासून नाहीच पुढं नाहीच जुळलंच नाही तिच्याच्यानं. त्यामुळे नाही आवडत मला ती मग नाही बघितलं का. ती मीच आहे काय ये. नाही हो चल ग तू कसली सुंदर दिसतीयस. शेंबडी होती ती मीच शेंबडी होते काय पण बोलती ग तू. अगं नाही तू कुठं ती कुठं. तिच्या कॉमेडी होता हसायला पण यायचं नाही. माझ्या कॉमेडीवर पण कोणी हसत नाही नाही. ही अभिमानाची गोष्ट नाहीये. अरे पण खरं आहे ना अगं तेव्हा पण कोणी नाही हसायचं अजूनही कोणी हसत नाही अरे असं नाही होऊ शकत. ती कार्टून होती रे काहीतरी उड्या काहीतरी असं फेंगड अरे हो कार्टून सारखी चालत यायची अशी अगं आई वगैरे सगळं करत बोलायची ती मीच आहे ती शेंबडी पोरगी चिल्लू अशी काडीकुडी ती अजिबात हसत नाहीचे लोक अगं ए अगं तो तुझ्या समोर तुला काडकुळी शेंबडी कॉमेडीवर हसत नाही. आता तो तुझ्या समोर तुझा एवढा अपमान करतोय. भोळी आहेस ग तू. तू भोळा आहेस तुला कळत नाहीये त्याच्या मी लक्षात आहे अजून प्रथमेश. कॉमेडी करत नव्हतीस म्हणून. मी लक्षात आहे आणि आज आम्ही परत भेटलोय. अय शपथ आपलं नाव सेम आहे आपली बर्थ डेट सेम आहे आपलं शिक्षण सेम आहे आपले इंटरेस्ट सेम आहेत आपल्याला चहा आवडतो आपण दोघे साताऱ्याचे आहोत. आय थिंक ही इज द वन. युनिव्हर्सिटीवर सांगितलं ही इज द. प्रियदर्शन माझा अहो होशील
डायरेक्ट लगेच. लग्न करशील माझ्याशी प्लीज? नाही जमायचं. का? आय एम सॉरी. म्हणजे मला कोणीच नाही नाही म्हणत. नाही, माझं तसं नाही, ठरलंय माझं ऑलरेडी. कोणाशी? माझ्या आजोबा आहेत की नाही, त्यांचे दोस्त होते एक इंदलकर गुरुजी, त्यांची नात आहे ती. तर आजोबा म्हणले शपथ आहे तुला लग्न करशील तिच्याशीच करशील, दुसऱ्या कोणाशी करायचं नाही. भावा काय आजोबांची दिली आहे? शपथ, मी आजोबांची नाही म्हणू शपथ शकत. सर्वात वरती भावा. आहे की हे नाही? तुझं सोल कनेक्शन आहे आहे. की तू नाही? त्याच मुलीशी लग्न कर. मीच आहे. हीच आहे ती. तू तू हा, तू नाही आहेस ती. माझेच आजोबा आहेत इंदलकर गुरुजी, शिक्षक ना, जिल्हा परिषद शाळा सातारा. अरे आपले आजोबा मित्र होते, त्यांनी आपलं लग्न लहानपणी ठरवलंय. प्रियदर्शन, मीच तुझी प्रियदर्शनी. चल मला तुला आत्ता बाबांना अरे, भेटवायचं थांब, प्लीज प्लीज. आपण लगेच जाऊया. प्रिया, प्रिया, अगं थांब ना, मी पण आहे इथे. नाही नाही प्लीज प्लीज चल ना. कॉफी फ्लेवरचा केक आहे. माझी बॅग कुठे आहे? बॅग. माझी बॅग दे. तू चल. अरे ए भावा थँक्यू बरं का. ए अरे दोघांनीच केलं यांनीच किट. मला धक्का मारायला ठेवलं फक्त. तरी एका ओळीवर लिहिलं होतं अजून सावत्या ओय सावत्या साऊथ बारक्या ओय होय ओय, 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 ओय. कोण? सावत्या. नाही नाही प्रियदर्शन आहे ना तो. बघ मी अक्षय कुमार आहे. तुझे तू मला ओळखतोस? नाही रे. मग मला मारतो कशाला? तो त्या तिला सांगत होता की तो प्रियदर्शन आहे. तू नायगाव माझगाव आहेस का रे? असं बघतोस? अरे तो सावती आहे, माझा मित्र आहे तो रोहित माने. त्या मुलीला कोणतरी बारकी भेट, भावाला बारकी रावस थांब रे. अरे बने, हा ज्या पेपरला मला बसायचं होतं, तो पेपर घेऊन गेला तो. तुला कळते का? त्याने त्याचं सोड, हिला कळत नाही का? अरे तिला कळत नाही, नाही तुला कळलं पाहिजे. तू आता ऑक्टोबरचा फॉर्म भर पामे ऑक्टोबरचा. तरी मी आल्या बोललो होतो की भाई मस्त गरमागरम कटिंग मारून निघूया. नाही कॉफीत बूट बुडवायचं, कॉफीत बोट बुडवायचं. तुला गोड गोड कॉफी नको. येडायस तू, येडा झालायस येडा. बने पण मला खरंच प्रेम झालं होतं. ए, मी जातो रे चहा ए प्यायला. बने 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 ऐक ना, तू तरी जा. बने कडक कॉन्सेप्ट आणि कडक परफॉर्मन्स, खूपच मजा आली. येस प्रसादा. अप्रतिम मस्त होती संकल्पना आणि फारच गोड सादरीकरण होतं. सावत्या फॅन्टॅस्टिक, फार मजा आली. पम्या मस्त, प्रिया फॅन्टॅस्टिक, खूपच गोड केलंस, खूपच गोड, खूप मजा आली. ॲक्च्युली या तिघांचं स्किट आहे, पण बने मला तुझ्यासाठी विशेष कमेंट करावीशी वाटते. तुझा शोध, काहीतरी वेगळा विनोद शोधायचा तुझा प्रयत्न चालू आहे आणि तो फार अप्रतिम आहे. तसं बघायला गेलास तर आत्ता तुझ्या समोर हे सगळे दिग्गज आहेत आणि सगळे तुला सिनियर आहेत, पण त्यांच्या कोणाच्याच स्टाईलचा पगडा स्वतःवर पडून न देता तू एक स्वतःची वाट तयार करतोयस आणि ते फार मला अभिमानास्पद वाटतंय. वा वा. शोधत राहा, जे सापडेल ते टिकव आणि यशस्वी हो मित्रा. खूप शुभेच्छा, मजा आली, वंडरफुल. त्याची एक रिॲक्शन जी होती ती तर म्हणजे तबला तोड होती, कडक. जेव्हा ही केक भरवायला त्याच्याकडे गेली. मी विसरूच शकत नाही. कडक. त्या रिॲक्शन साठी जोरदार टाळ्या. कमाल. सई. क्यूट परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. पम्या तुझा पहिल्यांदा कॉन्फिडन्स एवढा होता की आम्हाला वाटलं आज तुझा दिवस आहे, पण सावत्या तू आलास आणि सगळं चित्र पलटून गेलं. प्रिया, मला असं वाटतं की समाजातल्या सुंदर, सुशिक्षित, सुशील मुलींचं रिप्रेझेंटेशन तू आज केलं. दे ऑलवेज फॉल फॉर द रॉंग गाय. आणि त्यांचं रिप्रेझेंटेशन तू केलंस असं मला वाटलं आणि सुंदर संकल्पना होती. बने, वी आर व्हेरी हॅपी फॉर यू. मी प्रत्येक शब्दाशी सहमत आहे पशाजींच्या. खूप मजा आली तुम्हाला सगळ्यांना बघताना.